नमस्कार. द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळी म्हटलं की लाडू, चिवडा, करंजी आणि सर्वात आवडती म्हणजे ती चकली. आज आपण चकली सुरुवातीपासून बनवणार आहोत. म्हणजे भाजणीचं पीठ तयार करायचं आणि मग स्वादिष्ट भाजणीची चकली बनवायची. सर्वात आधी आपण पाहूया भाजणीसाठी लागणारं साहित्य. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, अर्धे वाटी धने आणि पाव वाटी जिरे. या सर्वांचे मी एकाच वाटीने माप घेतलेले आहे. आता प्रत्येक डाळ आणि तांदूळ मी ओल्या कपड्याने पुसून घेते. आता इथे प्रत्येक डाळ आणि धान्य कोरडे झाले की त्याला आपल्याला भाजून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ कोरडे करून आपल्याला इथे भाजायचे, कारण थोडीशी ओलसरता राहिली तर भाजणी चिकट होईल. सगळे धान्य आपल्याला हलकेसे आणि वेगवेगळे भाजून घ्यायचे. सगळे एकत्र भाजले तर काही घटक जळतात आणि काही कच्चे राहतात. आता इथे मी अर्धे वाटी धने भाजून घेत आहे. आता इथे मी जिरे भाजून घेते. सगळं भाजून झाल्यावर मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचंय. नंतर हे मिश्रण दळून घ्यायचंय, म्हणजे तयार होईल आपल्या चकलीसाठी खास भाजणीचं पीठ. आता इथे मी 3 वाटी भाजणीचं पीठ घेतलंय. त्यात मी थोडासा ओवा घातलाय. दोन चमचा रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद आता आपण यात घालूया. आता आपण यात हिंग आणि 2 चमचा पांढरे तीळ घालणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या मिश्रणामध्ये आपल्याला 3 चमचा गरम तेल घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. तेल घातल्याने चकली आपली चांगली कुरकुरीत होते. आता थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला पीठ मऊ पण घट्ट मळून घ्यायचंय. पीठ जास्त मऊ किंवा जास्त घट्ट आपल्याला नाही करायचे. मध्यम मळलेलं पीठ सर्वात योग्य आहे. मळलेलं पीठ हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचंय. आता पीठ मी साच्यात भरून घेते आणि चकल्या पाडून घेते. आता इथे आपण या सर्व चकल्या तळून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला इथे चकल्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून बनवली एकदम पारंपरिक भाजणीची चकली, सुगंधी, कुरकुरीत आणि घरगुती स्वादाची. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.